नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टॅक्स असिस्टंट ग्रुप सी मेन एक्झामिनेशन म्हणजेच विक्री कर विभागातील कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षेचा जो एक्झाम पॅटर्न आहे आणि याचा सिलेबस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. ह्या 2 पेपरचा एक्झाम पॅटर्न काय आहे तसेच या दोन्ही पेपरचा सिलेबस काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट. अनअकॅडमी आता MPSCसाठी करंट अफेअर्स मॅगझिन घेऊन येत आहे. हे चालू घडामोडीचं पूर्ण कव्हरेज असेल या करंट अफेअर मॅगझिनमध्ये. तसेच MPSC परीक्षांसाठी उपयुक्त असा कंटेंट असेल. महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा चालू घडामोडीचा कंटेंट असेल. सो हे अनअकॅडमीचं करंट अफेअर्स मॅगझिन आहे आणि यामध्ये MPSCच्या ज्या सर्व परीक्षा आहेत यांच्यासाठी जे चालू घडामोडी लागेल ते तुम्हाला या करंट अफेअर मॅगझिनमधून मिळेल. याबद्दल तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही अनअकॅडमीला सबस्क्राईब करू शकता. तसेच तुम्ही अनअकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे करंट अफेअर मॅगझिन घेऊ शकता. तसेच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022साठी अनअकॅडमीने एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे ध्येय, आणि ही बॅच 6 एप्रिल 2022पासून सुरू झालेली आहे. तुम्ही या बॅचमध्येही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता. तसेच सब्जेक्ट वाईज कोण टीचर्स असतील ते इथं दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. सो या बॅचमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही अनअकॅडमीला संपर्क करू शकता. तसेच अनअकॅडमीचं MPSC प्लसचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आता मी तुम्हाला अनअकॅडमी MPSC प्लस आणि आयकॉनिक्सचे बेनिफिट सांगतो. जर तुम्ही अनअकॅडमीचं MPSC प्लसचं सबस्क्रिप्शन घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस, तसेच लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस मिळतील. तसेच MPSCच्या परीक्षांसाठी जे स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत ते तुम्हाला मिळतील आणि याचा तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस मिळेल. सो एकंदरीत हे MPSC प्लसचं इथं बेनिफिट्स आहेत. आणि जर तुम्हाला MPSC प्लसचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल अनअकॅडमीचं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या लिंकवर जाऊन तुम्ही याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तसेच MPSC आयकॉनिक हे प्लसच्या पुढचं व्हर्जन आहे, कारण की यामध्ये MPSC प्लसची तर बेनिफिट्स मिळतीलच, त्यात काही ॲडिशनल बेनिफिट्स आहेत, जसे की 1-on-1 लाईव्ह मेंटॉरशिप मिळेल. तसेच लाईव्ह डाऊट सॉल्विंग असेल. तसेच जे लाईव्ह क्लास असेल त्यामध्ये तुमच्या डाऊटला प्रायोरिटी असेल. सो हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे तुम्ही MPSC प्लस किंवा MPSC आयकॉनिकचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता अनअकॅडमीचं. या दोन्हीचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. त्या लिंकवर जाऊन तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. तसेच याचे प्राइजेस मी तुम्हाला सांगतो. MPSC प्लसचं जे सबस्क्रिप्शन आहे अनअकॅडमीचं, इथलं ते प्राइजेस तुम्ही इथं बघू शकता. आणि यावर जर तुम्ही स्वयं10 हा जो कोड यूज केला तर तुम्हाला या प्राइजेसवर 10% डिस्काउंट मिळेल. हे लक्षात ठेवा. MPSC प्लस तसेच MPSC आयकॉनिकच्या प्राइसेसवर सुद्धा तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही MPSC आयकॉनिकची ओरिजिनल प्राइसेस बघू शकता आणि स्वयं10 हा कोड इथं अप्लाय केल्यानंतर याचे प्राइसेस जे आहेत ते 10%नी कमी झालेले आहेत. हे सुद्धा तुम्ही इथं बघू शकता. तसेच तुम्ही अनअकॅडमीचे कोणतेही MPSC रिलेटेड कोर्स आहेत, जसे की MPSC प्लस, MPSC आयकॉनिक, MPSC ग्रुप सी, MPSC टेक्निकल, महाभरती, या सर्वांचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी ज्या लिंक्स लागतात त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि याचं सबस्क्रिप्शन घेताना जर तुम्ही स्वयं10 हा जो कोड अप्लाय केला तर या कोणत्याही सबस्क्रिप्शनवर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळेल. सो लक्षात ठेवा. सो लवकरात लवकर तुम्ही याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. आता आपण टॅक्स असिस्टंटची जी मुख्य परीक्षा आहे याचं एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत. कर सहाय्यक गट क मुख्य परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 1 हा संयुक्त पेपर असतो मराठी इंग्लिशचा, आणि पेपर क्रमांक 2 हा स्वतंत्ररित्या घेतला जातो. हा सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीचे आवश्यक ज्ञानाचा असतो. आणि पेपर क्रमांक 1 हा 100 गुणांचा असतो आणि पेपर क्रमांक 2 हा 100 गुणांचा असतो. सो एकंदरीत कर सहाय्यक मुख्य परीक्षा आहे ती एकूण 200 गुणांची असते. हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम आपण आता पेपर क्रमांक 1 बद्दल बोलूया. पेपर क्रमांक 1मध्ये मराठी इंग्रजीवर प्रश्न असतात. पेपर क्रमांक 1 जो मराठी विषय आहे, मराठी विषयावर 60 प्रश्न 60 गुणांसाठी असतात व इंग्रजी या विषयावर 40 प्रश्न 40 गुणांसाठी असतात. म्हणजेच एक प्रश्न हा 1 मार्काला, हे लक्षात ठेवा. आणि एकूण 100 प्रश्न आहेत 100 गुणांसाठी. तसेच मराठीचा जो दर्जा आहे तो 12वीचा आहे आणि इंग्रजीचा दर्जा हा पदवीचा आहे. तसेच मराठीचे प्रश्न मराठी माध्यममध्ये आणि इंग्रजी प्रश्न इंग्रजी माध्यममध्ये. आणि कालावधी हा 1 तास आहे. म्हणजे या 1 तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. तसेच प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये प्रश्न असतील. तुम्हाला प्रश्न दिलेला असेल, खाली 4 पर्याय दिले असेल, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. सो एकंदरीत हे पेपर 1चं एक्झाम पॅटर्न आहे. आता आपण पेपर 2 बद्दल बघूया. पेपर 2 हा सामान्य क्षमता चाचणी व पदासंबंधीच्या आवश्यक ज्ञानाचा पेपर आहे. यामध्ये 100 प्रश्न विचारले असतील 100 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न हा 1 मार्काला आहे. तसेच याचा जो दर्जा आहे तो पदवीचा आहे आणि यामध्ये
प्रश्न हे मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमामध्ये विचारले जातील. तुम्हाला जे सोयीस्कर माध्यम आहे त्यामधून प्रश्न वाचून त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि त्याचा कालावधीसुद्धा 1 तास आहे. सो या 1 तासामध्ये तुम्हाला हे 100 प्रश्न सॉल्व करायचे आहेत. तसेच पेपर क्रमांक 2मध्येही एक प्रश्न हा 1 मार्काला आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्याय आहे. म्हणजे इथंही एक प्रश्न दिला असेल, त्याच्या खाली 4 पर्याय दिला असेल, तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तसेच तुम्हाला अजून एक इथं प्रश्न पडला असेल की पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हा एकाच दिवशी होतो का? तर नाही, हा एका दिवशी होत नाही. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हा एका दिवशी होत नाही, तो वेगळ्या दिवशी होतो. आपल्याकडे 2021च्या मुख्य परीक्षेचं टाईम टेबल आहे. इथं तुम्ही बघू शकता की पेपर क्रमांक 1 जो संयुक्तरित्या घेतला जातो हा 6 ऑगस्टला आहे आणि पेपर क्रमांक 2 हा 27 ऑगस्टला आहे कर सहाय्यकचा. सो हे दोन्ही पेपर वेगळ्या दिवशी घेतले जातात आणि पेपर क्रमांक 1 जो मराठी इंग्रजीचा पेपर आहे तो संयुक्तरित्या घेतला जातो सर्व पदांसाठी आणि पेपर क्रमांक 2 जो आहे तो सर्व पदांचा स्वतंत्ररित्या घेतला जातो. हे लक्षात ठेवा. या टाईम टेबलवरून तुम्हाला हे कळालंच असेल. तुम्हाला अजून इथे एक प्रश्न पडला असेल की या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर होय, या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि ही 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय? जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुम्हाला मिळालेल्या मार्कमधून 0.25 मार्क कमी होतील, हे लक्षात ठेवा. सो निगेटिव्ह मार्किंग ही 1/4 आहे. एक प्रश्न चुकला तर 0.25 मार्क मिळालेल्या मार्कमधून कमी होतील. तसेच तुम्ही एका प्रश्नाचे एकापेक्षा अधिक उत्तर दिले तर त्याचेसुद्धा निगेटिव्ह मार्क इथं कमी होतील. म्हणजे तुम्ही एका प्रश्नाचं जर एकापेक्षा जास्त उत्तर दिले तर तोसुद्धा प्रश्न चुकीचा धरला जाईल आणि त्याचे निगेटिव्ह मार्क इथं कमी करण्यात येतील. तसेच जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तर तो प्रश्न निगेटिव्ह धरला जाणार नाही आणि तिथं निगेटिव्ह मार्किंग होणार नाही, हे लक्षात ठेवा. सो एकंदरीत हे टॅक्स असिस्टंट म्हणजेच कर सहाय्यकच्या मुख्य परीक्षेचा एक्झाम पॅटर्न होता. आता आपण या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहूया. सर्वप्रथम आपण पेपर क्रमांक 1 जो मराठी इंग्रजीचा पेपर आहे याचा अभ्यासक्रम पाहूया. त्यामध्ये मराठी विषयाचा अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये मग सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे. सो एकंदरीत हा मराठीचा अभ्यासक्रम आहे. याच्यामध्ये शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी, व्याकरण यावर प्रश्न असतात, तसेच उत्तरावरसुद्धा प्रश्न असतात. इंग्रजीचा जो अभ्यासक्रम आहे तो असा आहे की कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. सो हा इंग्रजी व मराठीचा अभ्यासक्रम आहे. पेपर क्रमांक 1चा पूर्ण सिलेबस आहे. सो ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगण्यासारखी म्हणजे की मराठीतसुद्धा पॅसेज उतारा विचारला जातो आणि इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज इथं विचारला जातो, हे लक्षात ठेवा. आता आपण पेपर क्रमांक 2चा अभ्यासक्रम पाहूया. त्यामध्ये सर्वात अगोदर नागरिकशास्त्र, त्याच्यामध्ये मग राज्य व्यवस्थापन प्रशासन, त्यानंतर नागरी व ग्रामीण व्यवस्थापन प्रशासन. सो तुम्हाला राज्य, नागरी, ग्रामीण व्यवस्थापन प्रशासन हे घटक इथं करायचे आहेत नागरिकशास्त्रामध्ये. त्यानंतर भारतीय राज्यघटना, त्यामध्ये मग घटना कशी तयार झाली आणि घटनाच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्त्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्य, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्यामध्ये मग शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्याच्यामध्ये मग त्यांचे रोल, अधिकार, कार्य, तसेच राज्य विधिमंडळ, त्याच्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व रोल हे इथं विचारलं जाईल. तसेच विधी समित्यावरील प्रश्न विचारले जातील. सो एकंदरीत हे भारतीय राज्यघटना म्हणजेच इंडियन पॉलिटीचा अभ्यासक्रम आहे, हे लक्षात ठेवा. आता तिसरा घटक हा आहे पंचवार्षिक योजना. सो पंचवार्षिक योजना ज्या आहेत 12 याच्यावरही प्रश्न विचारले जातील. तसेच नीती आयोगावर सुद्धा प्रश्न इथं येतीलच, कारण की ते पंचवार्षिक योजनेशी रिलेटेडच आहे. सो हे लक्षात ठेवा. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या पंचवार्षिक योजना झाल्या त्या कराच. तसेच नीती आयोगचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे चालू घडामोडी, त्याच्यामध्ये मग जागतिक तसेच भारतातील यावरही प्रश्न असतील. पाचवा घटक हा बुद्धिमत्ता चाचणी व मूलभूत गणित कौशल्याचा आहे. याच्यामध्ये मग बुद्धिमत्ता चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी प्रश्न विचारले जातील. आणि मूलभूत गणितीय कौशलमध्ये मग बेसिक न्यूमरसी जे स्किल आहेत, म्हणजे नंबर्स अँड देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड, एकंदरीत यावर प्रश्न असतील. सो जो 6वा घटक आहे तो आहे अंकगणित. त्याच्यामध्ये मग गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्त्वमापन आणि क्षेत्रमापन. सो एकंदरीत तुम्ही 5वा आणि 6वा पॉईंट जर बघितला तो हा एकंदरीत सीसॅट रिलेटेड भाग आहे असं पण इथं म्हणू शकतो. सो यावरही प्रश्न
पेपर क्रमांक 2मध्ये असतील. त्यानंतर 7वा घटक हा महत्त्वाचा आहे आणि हा एक पदासंबंधी जो ज्ञान आहे त्याच्या रिलेटेड आहे. तो आहे पुस्तपालन व लेखाकर्म म्हणजेच बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. याच्यामध्ये मग लेखाकर्म अर्थ लेखासंज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्वे, लेखाकामाकरिता दस्तावेज, रोजकीर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तीय विवरणपत्रके वित्तीय वितरणपत्रके तयार करणे, नफा न कमवणाऱ्या संस्थांची खाती. तसेच हे उपघटक इंग्लिशमध्ये दिलेत तुमच्या क्लॅरिटीसाठी. हे सुद्धा आपण एकदा बघून घेऊ. बुक कीपिंग मिनिंग अँड डेफिनेशन, अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी, फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री, सोर्स डॉक्युमेंट्स फॉर अकाउंटिंग, जर्नल, सबसिडियरी बुक्स, लेजर, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, ट्रायल बॅलन्स, डिप्रिसिएशन, फायनल अकाउंट्स, प्रिपेरिंग फायनल स्टेटमेंट्स, अकाउंट्स ऑफ नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. सो एकंदरीत हे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीचे घटक आहेत, हे लक्षात ठेवा. तसेच या पेपरमध्ये सगळ्यात शेवटचा घटक आहे तो आहे आर्थिक सुधारणा व कायदे. त्याच्यामध्ये मग पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण म्हणजेच LPG जे रिफॉर्म झाले होते 1991मधले हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर जागतिकीकरणची संकल्पना व त्याचा अर्थ ग्लोबलायझेशनबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे, त्याची व्याप्ती, मर्यादा. तसेच केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTO, तरतुदी व सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेतील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्री कर आणि VAT या तिघांची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. सो एकंदरीत हे पेपर क्रमांक 2चा सिलेबस होता. आपण या व्हिडिओमध्ये पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हींचा एक्झाम पॅटर्न व सिलेबस बघितलेला आहे. या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.